नमस्ते नांदेड. अशोका न्यूज लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. स्वयंघोषित कार्यकारी मंडळ व मुख्याध्यापिका ताराबाई कदम यांना न्यायालयाकडून जबर चपराक. आनंदीबाई शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा तालुका नायगाव जिल्हा नांदेड या संस्थेचे स्वयंघोषित कार्यकारी मंडळ असल्याचे भासून संस्थेअंतर्गत चालवणाऱ्या शाळेवरील देखील स्वतःचा मुख्याध्यापिका म्हणून मिरवणूक घेणाऱ्या ताराबाई कदम यांना धर्मादाय उपायुक्त न्यायालय नांदेड यांच्या दिनांक 3/12/2025 रोजीच्या आदेशाने जबर चपराक मिळालेली आहे. सदरीय संस्था 1997 पासून नोंदवण्यात आलेली असून संस्थेच्या नोंदणीनंतर काही विशिष्ट व्यक्तींची स्वतःची नावे कार्यकारी मंडळामध्ये सहित संस्थेचे व्यवस्थापक करीत असल्याचे खोटे व बनावटी अभिलेख तयार करून संस्थेच्या कार्यकारी मंडळासंदर्भात संभ्रम निर्माण करून संस्थेअंतर्गत चालवणाऱ्या शाळांमध्ये बेकायदेशीररित्या शिक्षण भरती दाखवून त्यांच्या नावाने लाखो रुपयाचे पगार शासनाची फसवणूक करून घेतली होती. माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने यांनी पूर्वी शिक्षणाधिकारी यांनी केलेल्या तक्रारीवरून रद्द करून ताराबाई कदम यांच्याविरुद्ध रिकव्हरी सुद्धा चालू केलेली आहे. अशाच स्वतःला संस्थेचे संचालक म्हणून घेणाऱ्या ताराबाई सुभाषराव कदम व त्यांची इतर साक्षीदार यांचे फेरफार अर्ज माननीय धर्मादाय उपायुक्त न्यायालय यांची फेटाळणी लावणे तसेच संस्थेची कायदेशीर कार्यकारी मंडळासंदर्भातील फेरफार हे मंजूर करून संस्थेची नियमित कार्यकारी मंडळ आज रोजी न्यायालयाच्या आदेशाची कार्यरत झालेली आहे. सदरीय कार्यकारी मंडळ हे सध्या भगवान श्यामराव पवार, अध्यक्ष सुधीर भगवान पवार, उपाध्यक्ष किशन पांडुरंग जाधव, सचिव जयश्री सुधीर पवार, सहसचिव शंकर सखाराम शिंदे, कोषाध्यक्ष प्रल्हाद दत्तात्रय हंबर्डे, सदस्य दत्ताराय गोविंदराव गायकवाड सदस्य अशी असून यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे. यामुळे संस्थेवर दादागिरी दाखवणाऱ्या काही व्यक्तींना कायमस्वरूपी न्यायालयाने दणका दिलेला आहे. संस्थेच्या कायदेशीर कार्यकारी मंडळाबद्दलचे आदेश मिळवण्याकरता ॲडव्होकेट मुकिंद चौधरी यांनी संस्थेच्या तर्फे बाजू लढवली. तसेच ॲडव्होकेट निखिल चौधरी यांनी संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीचा आवश्यक निर्देश धर्मादाय सहाय्यक्त नांदेड यांच्याकडून संस्थेत मिळवून दिलेले होते. सदरीय कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ हा दिनांक 16 जून 2024 ते 15 जून 2029 असा आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट निखिल चौधरी, आनंदीबाई शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा या संस्थेच्या वतीने मी धर्मादाय उपायुक्त तसेच धर्मादाय सहआयुक्त नांदेड यांच्याकडे संस्थेसंदर्भातील कारवायांमध्ये संस्थेकडून बाजू लढवलेली आहे. संस्थेच्या नोंदणीपासून काही ठराविक व्यक्तींनी स्वतःला कार्यकारी मंडळाचे सदस्य व पदाधिकारी दर्शवून संस्थेवरती अप्रत्यक्षरित्या ताबा ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कारवाई दाखल केल्या होत्या. त्या सर्व कारवाईंमध्ये माननीय धर्मादाय सहआयुक्त नांदेड यांनी सर्व अपील प्रकरणे निकाली लावून संस्थेचे केवळ संस्था स्थापनेच्या वेळी जे संस्थापक सभासद आहेत एवढेच फक्त कायदेशीर सभासद असल्याचा निर्वाळा त्यांच्या आदेशातून दिलेला आहे. त्यानुसार संस्थेच्या केवळ संस्थापक सदस्यांनी त्यांच्यात निवडणुका घेऊन आता 2024 ते 2029 साली या कार्यकाळाकरिता नवीन कार्यकारी मंडळाची निवड ही योग्य असल्याचे धर्मादाय उपायुक्त नांदेड यांनी दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशाने या सर्व कार्यकारिणीला कायदेशीर असल्याच्याबद्दल निर्वाळा केलेला आहे. त्यामुळे इतर जे ताराबाई कदम वगैरे अशा काही व्यक्तींनी स्वतःला संस्थाचालक तसेच संस्थेअंतर्गत चालणाऱ्या शाळेचे स्वयंघोषित मुख्याध्यापिका असल्याचे जे चित्र निर्माण केले होते त्यावरील पडदा कायमचा पडलेला असून संस्थेच्या अंतर्गत विवादावरती देखील कायमस्वरूपी पडदा पडलेला आहे.